महाकाल जो हर परमाणु और कोशिका में है। गुड मॉर्निंग। आज आहे आमच्या पुणे टू उज्जैन रोड ट्रिपचा तिसरा दिवस आणि आम्ही निघालोय उज्जैनला। काल ओंकारेश्वरमध्ये पास न काढल्यामुळे पूर्ण दिवस दर्शनाच्या लाईनमध्येच गेला आणि नर्मदा आरती करून परत इंदोरमध्ये यायला आम्हाला रात्रीचे 12:30 वाजले। आम्ही उज्जैनला डायरेक्ट गेलो नाही कारण आम्ही कोणता स्टे बुक केलेला नव्हता, त्यामुळे आम्ही परत इंदोरमध्येच आलो आणि त्या ठिकाणी स्टे केला। आता वाजले सकाळचे 10:30। 12चा ऑनलाईन दर्शन पास आम्ही काढलेला आहे। जवळपास 11:30 वाजता आम्ही तिथे पोहोचू आणि दर्शन घेऊ। फायनली आज सोमवारच्या दिवशी आम्ही पोहोचलोय उज्जैनमध्ये आणि हे जे समोर तुम्हाला दिसतंय ते आहे महामृत्युंजय द्वार। महाकालेश्वर मंदिरापासून 200 ते 250 मीटरवर पार्किंग आहे। तिथंच आम्ही कार पार्क केले आणि चालतच आम्ही निघालोय मंदिराकडे। ही आहे ऑनलाईन पासची लाईन आणि इथं अजिबातच गर्दी नाहीये। जर आपण ऑफलाईन पास काढला तर त्याची लाईन वेगळी असते आणि आज ऑफलाईन पासच्या लाईनला सुद्धा अजिबात गर्दी नव्हती। आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आणि हा आहे महाकालेश्वर मंदिराभोवतालचा परिसर। शिप्रा नदी काठावरती वसलेलं हे महाकालेश्वर मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र आणि प्रसिद्ध मंदिर आहे। महाकालेश्वर हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे। हे मंदिर पहाटे 4 वाजता भस्मारतीसाठी उघडतं आणि रात्रीच्या 10:30च्या शयनारतीनंतर बंद होतं। भस्मारतीसाठी 2 ते 3 महिने आधी बुकिंग करावं लागतं आणि आमच्या अचानक झालेल्या प्लॅनमुळे आम्ही ते करू शकलो नाही। दर्शनानंतर आम्ही आता आलोय मार्केट एक्सप्लोर करण्यासाठी। असं मानलं जातं की महाकालच्या दर्शनानंतर कालभैरवाचे दर्शन घेतल्यावरच यात्रा पूर्ण होते, कारण कालभैरव हे या ठिकाणचे रक्षक आहेत। आणि आता आम्ही निघालो श्री कालभैरव मंदिराकडे। आम्ही आलोय श्री कालभैरव मंदिरापाशी आणि इथं खूप जास्त गर्दी आहे। पूजेचं साहित्य घेतल्यानंतर ज्यावेळी आम्ही तिथं विचारलं तेव्हा आम्हाला कळालं की अशा गर्दीत सुद्धा अर्ध्या तासात दर्शन होऊन जातं। तर चला बघूया की इथं किती वेळ लागतोय। मागचे 2 तास झाला आम्ही लाईनमध्ये उभा आहे आणि असं वाटते की मंदिराच्या आत पोचायला अजून 2 तास लागतील। इथं भयानक गर्दी आहे आणि मॅनेजमेंटसाठी कोणीच नाहीये। हा आहे श्री महाकाल लोक कॉरिडोर आणि यामध्ये शिवपुराणातल्या अनेक कथा या मूर्तींच्या स्वरूपात साकारलेल्या आहेत। रात्रीचे 8 वाजलेत आणि इथं सुरू झाली आहे महाकालची कथा। महाकाल जो हर परमाणु और कोशिका में है, हर पल हर क्षण में। महाकाल जो है इस महानगर उज्जैन और नदी शिप्रा के कण कण में, जिनकी मौनता में सन्निहित है समस्त ब्रह्मांड की माया। इन महान देव को नमन करने से पूर्व आइए वंदन करें उस रूप को जो स्वयं शिव से पहले पूजित होते हैं, श्री गोपूपालेश्वर। जब एक 5 वर्षीय बालक ने राजा चंद्रसेन को अपनी अमूल्य मणि की रक्षा हेतु महाकाल की उपासना में लीन देखा तो वो भी भक्ति में तल्लीन हो गया। माँ के बार बार बुलाने के बावजूद वो अपनी पूजा में एकाग्र रहा। उसकी श्रद्धा से प्रसन्न होकर भगवान शिव स्वयं उसके घर लिंग के रूप में प्रकट हुए। महालोक मधल्या फूड झोन मध्ये आम्ही रात्रीचं जेवण केलं। इथला एक्सपिरियन्स खूपच छान होता। फूड झोनच्या बाजूलाच इथं लाईट शो होतो आणि समोरचा हा महालोकचा संपूर्ण व्ह्यू खूपच सुंदर आहे।
असा होता आमच्या रोड ट्रिपचा तिसरा दिवस आणि आता आम्ही निघालो इंदोरला. सकाळचे वाजलेत पहाटे 6 आणि आम्ही चाललोय इंदोरहून पुण्याला. पुन्हा एकदा टोटल 12 ते 14 तासाचा हा प्रवास आहे आणि आम्हाला वाटते की 6-6:30 पर्यंत आम्ही हा कव्हर करू. आणि ते मागे आम्ही चहासाठी थांबलेलो आहे. लॉंग विकेंड भेटतोय म्हटल्यावर अचानकच उज्जैनच्या रोड ट्रिपचा प्लॅन ठरला. जाण्याचे 14 तास आणि परतीचे 14, इतका मोठा प्रवास. पण हा प्रवास गप्पा गोष्टींच्या मैफिलींनी आणि गाण्यांच्या सुरेल स्वरांनी रंगून गेला. प्रवासातल्या उत्स्फूर्त क्षणांमध्येच अचानकच ओंकारेश्वरच्या दर्शनाचाही योग जुळून आला. कुठलाही आखीव रेखीव आराखडा नाही, नवीन रस्ते, प्रत्येक वळणावर नवा अनुभव आणि प्रत्येक निर्णयात एक वेगळीच मजा दडलेली होती. हा विस्मरणीय अनुभव घेऊन आम्ही पुण्याला परत निघालो. अचानकच ठरलेल्या प्लॅनची ही रोड ट्रिप आयुष्यातली एक सुंदर आठवण बनली. तुम्हाला हा जर आमचा प्रवास आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.